लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला कोरिलेशनचे काही नोट्स पाठवले होते. त्याच्यामध्ये फॉर्म्युले पण आहेत. त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की सिरीज दोन प्रकारचे असतात. एकामध्ये तुम्हाला डाटा दोन प्रकार दिले असतात. जसं इथे हाईट ऑफ फादर आणि हाईट ऑफ सन असं दिलेलं आहे. सिरीज विल बी गिवन, टू सिरीज विल बी गिवन. इथे एक सिरीज हे दोन सिरीज असे दोन सिरीज दिलेले असतात. दुसरं आहे की डाटा विल बी गिवन, त्या दोघांचा पूर्ण डाटा दिलेला असतात. तर दुसरी जेव्हा मेथड आपण घेऊ तेव्हा बघू आपण. आता आपण हे पहिलं बघून राहिलो. अपेक्षा करतो की मी जी तुम्हाला थेरी पाठवली असेल ती तुम्ही वाचली असेल, तेव्हा तुम्हाला समजेल. नसेल वाचली तर वाचून घ्या, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. त्यावरही नाही समजलं तर याच्यानंतर पुन्हा आपण एक दोन प्रॉब्लेम घेणार आहे. बघा, डायरेक्ट आपण एक्झाम्पल सुरू करतो आहे. थेरी तुम्हाला पाठवलेली आहे. एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेट कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन बिटवीन हाईट ऑफ फादर अँड सन फ्रॉम द फॉलोइंग डाटा अँड ऑल्सो कॅल्क्युलेट इट्स प्रोबेबल एरर. प्रोबेबल एरर पण कॅल्क्युलेट करायचे आहे. दोन सिरीज दिले आहेत. हाईट ऑफ फादर हे सेंटीमीटरमध्ये दिलं आहे 165, 67 आणि हाईट ऑफ सन हे पण तुम्हाला सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. कोरिलेशनचा अर्थ होतो कोरिलेशन म्हणजे सहसंबंध. मराठी त्याला आपण म्हणतो की या दोन घटकामध्ये काही सहसंबंध आहे का. म्हणजे हाईट ऑफ फादर अँड हाईट ऑफ सन, मुलांची हाईट आणि वडिलांची हाईट याच्यामध्ये काही संबंध आहे का. म्हणजे मुलाची हाईट जास्त असेल, जर वडिलांची हाईट जास्त असेल तर त्यांच्या मुलांची पण हाईट जास्त असते का. हे सहसंबंध शोधण्यासाठी कोरिलेशन ही टेस्ट आहे. तुम्हाला बरेचसे टेस्ट अभ्यासक्रमात आहे. ही पहिली टेस्ट कोरिलेशन जे पहिल्या युनिटमध्ये पहिलं चॅप्टर आहे. तर या दोघांमध्ये सहसंबंध आहे का हे बघण्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेट करावं लागेल. तर त्यासाठी दोन सिरीज दिले आहेत. तर आपण सोल्युशनमध्ये लिहू. सोल्युशनमध्ये ॲझ्युम दॅट हाईट ऑफ फादर इज इक्वल टू एक्स सिरीज. हाईट ऑफ फादर आपण ॲझ्युम केलं, त्याला एक्स सिरीज घेतलं आणि हाईट ऑफ सन इज इक्वल टू वाय सिरीज. आपण दोन सिरीजला नाव दिले आहे. ॲझ्युम केलं आहे की हाईट ऑफ फादर म्हणजे एक्स सिरीज आणि हाईट ऑफ सन म्हणजे वाय सिरीज. आपण ते नाव दिल्यानंतर, ते ॲझ्युम केल्यानंतर आपण याला टेब्युलर फॉर्ममध्ये लिहायचं. परत ॲझ्युम केलं आहे याला टेब्युलर फॉर्ममध्ये लिहिताना काय करायचं की हाईट ऑफ फादर आहे, याला आपण नाव देणार आहोत एक्स सिरीज नाव देणार आहोत. म्हणून याला तुम्ही लिहा एक्स. ठीक आहे. एक्स लिहिल्यानंतर हे जे हाईट जी दिलेली आहे ते तशी लिहायची. 165, 166, 167, अगेन 167, 168, 169, 170, 172. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक कॉलम, हा दुसरा कॉलम, दोन कॉलम सोडून द्या आणि मग वाय सिरीज लिहा. वाय सिरीजमध्ये पण पहिलं आहे ते तसंच लिहायचं. 167, 168, 165, 168, 172, 172, 169, 171. बघा, आपण हा प्रश्नामध्ये ज्या दोन सिरीज दिलेल्या होत्या त्या दोन सिरीज आपण जशाच्या तशा लिहून काढल्या आहेत. एक्स सिरीज आणि वाय सिरीज प्रश्नात जे दिलेली होती तेच आपण लिहून काढली आहे. त्याच्यानंतर आपल्याला डी एक्स काढायचा आहे. डी एक्स काढताना डी एक्स मीन्स द डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज. एक्स सिरीजमधून एक डेव्हिएशन काढायचं आहे. डेव्हिएशन काढत असताना आपण यापैकी कोणताही एक
इथे जे एक्स सिरीजमध्ये जे दिलेले आहे सेंटीमीटरमध्ये हाईट, यापैकी कोणतंही एक घ्यायची. समजा मी 170 घेतला, तुम्ही हे घेऊ शकता, हे कोणतंही घ्या. 170 घेतल्यानंतर DS काढताना डेविएशन फ्रॉम दिस, म्हणजे 170 जे घेतले याच्यातून याचा डिफरन्स किती आहे, डेविएशन किती आहे ते लिहायचं. डिफरन्स बघा, 170 165 कितीचा डिफरन्स आहे, 5चा 5. तर आता यापेक्षा जे तुम्ही DS घेतला आहे त्यापेक्षा ही संख्या लहान आहे की मोठी आहे बघायची. लहान असेल तर मायनस चिन्ह द्यायचं. ही किती लहान आहे, 4 -4, ही 3 -3, ही -3, ही -2 -1, हे 0 आणि हे 170 172 2 ने जास्ती आहे म्हणून याला प्लस साईन द्यायचं, ही जिथे जास्ती असते. नंतर या dxचा स्क्वेअर करायचा, dx स्क्वेअर -5चा स्क्वेअर 25 येईल, तो प्लसमध्ये येईल. -5 × -5 × 2 प्लस 25. हिअर 16 9 9 4 1 0 and 4. ओके. वाय सिरीजमध्ये पण तसंच करायचं. वाय सिरीजमध्ये पण तुम्ही एक dy घ्यायचा, जसं तिथे dx घेतला, इथे तुम्ही dy घ्यायचा, कोणताही यापैकी एक घ्यायचा. मी 172 घेतो, कोणताही घेऊ शकता. जिथे 172 आहे दोन ठिकाणी आहे तो, म्हणून इथे 0 येईल. मग बघा कितीचा डिफरन्स आहे, 5चा, -5, इथे -4 -5 7 7, इथे -4, हिअर 2 3 -3 -1. 172 आपण ही मोठी फिगर घेतली असल्यामुळे 72 ही आपण इथे मोठी फिगर घेतली, त्याच्यामुळे ह्या सगळ्या संख्या लहान आहे म्हणून इथे सगळं तुमचं कॅल्क्युलेशन आहे सगळं मायनसमध्ये आलं. त्यानंतर एक पुन्हा कॉलम आहे dx dy. dx dy मीन्स dx × dy. या dxचा dx गुणाकार करायचा. dx 5 आहे, -5 आहे, इथे -5 म्हणजे इथे किती 25. 4 × 4 16, हे प्लसमध्ये येईल. -5 × -5 प्लस 25. 4 × 4 16, 7 × 3 21, 3 × 4 12, here 0, 2 × 0, 1 × 0 0, again 0 × 3 0, 2 × 1 -2, plus 2 × -1, here answer -2. अपेक्षा करतो की एवढा समजलं असेल. हा एक सिरीज आहे. आपण यापैकी एक DS घेतला, कोणताही घेऊ शकता. मी 170 घेतला. DS घेऊन हे पण कॅल्क्युलेशन करायचं. DX पैकी इकडची संख्या लहान असेल तर मायनस चिन्ह द्यायचं, डिफरन्स किती आहे तो लिहायचा. त्याच्यानंतर याचा स्क्वेअर करायचा. वाय सिरीजमध्ये पण तसंच करायचं. dy घ्यायचा, कोणताही घ्या, संख्या लहान असेल dy पेक्षा तर इकडे मायनस चिन्ह द्यायचं, मोठी असेल तर प्लस. इथे सगळ्या संख्या 172 पेक्षा सगळं लहान आहे म्हणून मायनसमध्ये आला. मग हा dx × dy या दोघांचा आपण गुणाकार केला आणि ती संख्या इथे लिहिली. कोरिलेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी, कोरिलेशनसाठी आपण r हे सिंबल वापरणार. याचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे या त्या टेबलवरून आपल्याला प्राप्त करता येईल, त्या टेबलवरून काढता येईल आपल्याला. म्हणून आपण सगळ्यात पहिले हे किती नंबर ऑफ ॲटम आहे पाहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 मीन्स n = 8. नंबर ऑफ आयटम्स किती आहे सिरीजमध्ये, 8 आहे म्हणून आपण 8 लिहिले. वाय सिरीजमध्ये पण नंबर ऑफ ॲटम 8 आहे म्हणून आपण 8 लिहिलं. त्याच्यानंतर हा जो dx आहे याचं आपण समेशन करूया, ज्याला आपण सिग्मा dx असं म्हणू. सिग्मा मीन्स समेशनची साईन आहे. सिग्मा dx याची बेरीज करायची. 5 × 4 9 10 11 12 13 14 15 16 17 18 -18. हे बघा, हे -18 आलं आहे आणि इथे आहे +2 आहे.
म्हणजे आन्सर आहे तुमचं -16. -18 + 2 = -16. सिग्मा dx तुमचा -16 आला आहे. म्हणजे मायनसची बेरीज 18 येत आहे, प्लसची बेरीज 2 आहे, म्हणून प्लस मायनस करून आपण -16 हे आपण बेरीज काढली आहे. नंतर याची बेरीज करायची, सिग्मा dx² नाव द्यायचे याला. याची बेरीज करा तर याची बेरीज येईल 68. बेरीज करून बघा, याची बेरीज येत आहे 68. वाय सिरीजमध्ये पण बघा n 8 आहे, मग याची dy², तर तुम्हाला हा पण सिग्मा dy ची टोटल करावं लागेल. तर हे सगळे मायनसमध्येच आहे, म्हणून तुमचा आन्सर मायनसमध्ये येईल. 5 × 4 = 9, 10 × 11 = 12, 13 × 16, 20, 20 × 23 आणि 24 -24. त्यानंतर सिग्मा dx dy आहे, याची बेरीज पण तुम्हाला करायची आहे. प्लसची बेरीज आधी करायची, या प्लसची बेरीज करायची. 25, 30, 41, 42, 52, 62, 63, 64, 65, 25, 16, 21, 12, 00, -2, 25, मग 30, 30, याची बेरीज येत आहे -2 आहे, म्हणजे 74. याची टोटल येत आहे 74 प्लसची, आणि हे -2 आहे, म्हणजे इथे येईल तुमचा सिग्मा dx dy = 72. या व्हॅल्यू कशा आल्या तुम्हाला कळल्या असतील की या सगळ्या टोटल करून आपण तुम्हाला आता n सिग्मा dx सिग्मा dy², नंतर सिग्मा dy सिग्मा dx dy या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. देन बाय अप्लाइंग कार्ल-पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन, तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे, तो लर्न करायचा आहे. तर आता ही मी इथलं मिटवून घेतो, म्हणजे मला इथे समोरचं लिहिता येईल. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण आरचा. मग त्याला आपण कॅल्क्युलेट करू. R = n × सिग्मा dx dy मायनस सिग्मा dx × सिग्मा dy अंडररूटमध्ये n × सिग्मा dx² मायनस सिग्मा dx² इंटू हे मिटवून देतो मी. n × सिग्मा dy² मायनस सिग्मा dy² हे अंडररूटमध्ये. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. त्यानंतर याच्यात व्हॅल्यू टाका. n तुमचं होतं 8 × सिग्मा dx dy तुमचा होता 72 मायनस सिग्मा dx होतं तुमचं -16 होतं इंटू सिग्मा dy आहे
-24, ठीक आहे. नंतर अंडर रूटमध्ये n आहे तुमचं 8, सिग्मा dx स्क्वेअर आहे 68 मायनस सिग्मा dx आहे -16चा स्क्वेअर इंटू अंडर रूटमध्ये 8 इंटू सिग्मा dy स्क्वेअर आहे 116 मायनस -24चा स्क्वेअर सिग्मा dy स्क्वेअर आहे. याला तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. 72 इंटू 8 कॅल्क्युलेटर तुम्हाला यूज करता येतो आहे. कॅल्क्युलेटर तुम्हाला वापरू शकता तुम्ही. तर 8 इंटू 72 576 मायनस 16 इंटू 24 384 प्लसमध्ये येईल, मायनस प्लस होईल. त्यानंतर इथे अंडर रूटमध्ये 544 मायनस 256 इंटू अंडर रूटमध्ये 928 इंटू 576 याला कॅल्क्युलेट करायचं. हे येत आहे 192 अपॉन अंडर रूटमध्ये 288 इंटू अंडर रूटमध्ये 352. पाच करा. 5 मला काही समजलं नाही. काही होतच नाही.